आता ट्रम्पनी त्या देशांना एक्स्ट्रा टॅरिफ का लावलाय? जोपर्यंत हा इश्यू रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ट्रम्प त्यांच्या डिसिजनवर फर्म राहणार आहेत. I hope India becomes a successful and active manufacturing hub. The action of President-elect Trump have just emerged from Washington because Donald Trump has said he would impose a 25% tariff on goods coming into the US from Canada and Mexico and an additional 10% on all Chinese imports. डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकून आल्यावर भारताच्या दोन रायव्हलरी देशांवर म्हणजे चीन आणि कॅनडा आणि मेक्सिको यांच्यावरती एक्स्ट्रा टॅरिफ लावणार आहेत, एक्स्ट्रा शुल्क लावणार आहेत. आता ही भारतासाठी खुशखबर आहे असे म्हणतात. का, कसे आपण बघूया. मेक्सिको आणि कॅनडावरून येणाऱ्या वस्तूंवर 25% आणि चीनी वस्तूंवर 10% असा टॅरिफ लागेल. आता चायना अमेरिकेमध्ये काय एक्सपोर्ट करतं? चायना अमेरिकेमध्ये मशिनरी, मेकॅनिकल अप्लायन्सेस, फर्निचर, लॅम्प्स, टॉईज, गेम्स, स्पोर्ट इक्विपमेंट्स, पेंट्स, कम्प्युटर्स, बऱ्याच मिसलिनियस गोष्टी विकतो. या वस्तूंची प्राइस अमेरिकेमध्ये वाढणार. इव्हन चायना फूड प्रोडक्ट्स जसं ॲपल ज्यूस, प्रोसेस्ड मशरूम्स, व्हायटॅमिन सी वगैरेही एक्सपोर्ट करतं. कॅनडामधून अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट होणाऱ्या वस्तू ऑइल्स, मिनरल्स, लाईम, सिमेंट, केमिकल, प्लॅस्टिक, रबर, लेदर गुड्स, ट्रान्सपोर्टेशन इक्विपमेंट्स, क्रूड पेट्रोलियम, कार्स, पेट्रोलियम गॅस एक्सेट्रा. आता मेक्सिकोकडून अमेरिकेमध्ये कुठच्या वस्तू एक्सपोर्ट होतात? तर व्हेकल्स, कम्प्युटर्स, इलेक्ट्रिकल मशिनरी, न्यूक्लिअर रिॲक्टर्स, बियर, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फर्निचर, पेट्रोलियम प्रोडक्ट्स एक्सेट्रा. आता इंडियाकडून अमेरिकेला कुठच्या वस्तू विकल्या जातात? केमिकल्स, मेडिकल अप्लायन्सेस, ज्वेलरी, राईस, टेक्सटाईल, ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स, स्पायसेस, ऑर्गॅनिक केमिकल्स. कॅनडा, मेक्सिको आणि चीन ज्या वस्तू अमेरिकेला प्रोव्हाइड करतात त्या वस्तू आपण करत नाही. मग आपण त्यांचे प्रतिस्पर्धी कसे झालो? आपल्याला कसा ॲडव्हान्टेज मिळणार? हाऊ टू ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी? इंडिया इज टॅलेंटेड. इंडियामध्ये खूप टॅलेंट आहे आणि आपल्याला ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की आपण त्यांचे प्रोडक्ट्स मेड इन इंडिया या तत्वाखाली, आपण मेड इन इंडिया हे तत्व वापरतो, आपण त्यांच्यासारखे चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स तिकडे एक्सपोर्ट करू शकतो. आता ट्रम्पनी त्या देशांना एक्स्ट्रा टॅरिफ का लावलाय म्हणजे कॅनडा आणि मेक्सिको? कारण बॉर्डर इश्यू. इकडून जी लोक अमेरिकेमध्ये इलिगल इमिग्रेशन करतात तर त्यांच्याकडून ड्रग्स वगैरे आणले जातात आणि त्यांचं जे इन्व्हेजन आहे ते सुद्धा इलिगल आहे. तर त्यांना थांबवण्यासाठी जोपर्यंत हा इश्यू रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ट्रम्प त्यांच्या डिसिजनवर फर्म राहणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प मोदींना फ्रेंड मानतात. ऑफकोर्स पॉलिटिक्समध्ये फ्रेंडशिपची व्याख्या नेहमी बदलतच असते. चायनाची मोनोपॉली एंड करण्यासाठी इंडियाने ही गोष्ट खूप सिरियसली घेतली पाहिजे आणि हे चॅलेंज फेस केलं पाहिजे. IMF has projected India as the only 7% plus growth economy. I hope India becomes a successful and active manufacturing hub. इंडियाचा तसाही ग्लोबल आणि इंडियन ट्रेडमध्ये सहभाग आहेच. त्याला जर गती मिळाली तर आपण US साठी एक ट्रेडिंग पार्टनर बनू शकतो. हेन्स आपण आपली इकॉनॉमिक प्रगती सुद्धा वाढवू शकतो. बेस्ट ऑफ लक टू इंडिया.